नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी स्लिंग बॅग बघणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने, आणि त्याचा कुठलाच आतमधून धागा दोरा न दिसता ती कशी स्टिच करायची हे पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे एक फॅब्रिक घेतलेला आहे 17 बाय 7.5 इंचाचं। त्या फॅब्रिकला पेपर पेस्टिंग लावून घेतलेलं आहे आणि प्रेस करून घेतलेलं आहे। आता इथे वरच्या बाजूने 1.5 इंच मार्किंग करून घेतलं, त्याला सरळ लाइन ड्रॉ केली आणि ते कटिंग करून घेतलं। एक काठाचा कपडा घेतला आणि हा इथे लावून घ्यायचा आहे। तर वरच्या बाजूने ठेवला आणि स्टिच करून घेतलं। खालच्या बाजूने थोडंसं फोल्ड केलं आणि स्टिच केलं आणि एक्स्ट्राचं जे होतं ते कटिंग करून घेतले। आता याच्यामध्ये झिप अटॅच करायची आहे, तर याच्याच मापाची झिप घेतली, त्याच्यावर उलटी ठेवली आणि ते स्टिच करून घेतली। स्टिच केल्यानंतर आतमधल्या साइडला ही टर्न करायची आहे आणि झिपच्या कडेने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे मी दाब शिलाई देऊन घेतली। त्याच्यानंतर आता जी वरची पट्टी आहे ती जोडून घ्यायची आहे। तर ही पट्टी याच्यावर अशी उलटी ठेवली आणि वरच्या बाजूने शिलाई करून घेतली। शिलाई केल्यानंतर झिप आतल्या बाजूने टर्न करायची आणि झिपच्या कडेने दाब शिलाई देऊन घ्यायची। तर पाहू शकता फिनिशिंग कशी आलेली आहे। आता याचं मी इथे सेंटर पॉइंट मार्किंग केलं फोल्ड करून आतल्या बाजूने। एक दुसरा कपडा घेतलेला आहे एक्स्ट्राचा, हा खालच्या बाजूने थोडासा फोल्ड केला आणि इथे सेंटरला लावून घेतला। सेंटरला एक टिप मारून घ्यायची पहिल्यांदा। त्याच्यानंतर ज्या 3 बाजू आहेत एक्स्ट्राच्या त्या सुद्धा जोडून घेतल्या आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घेतलं। इथे छान पॉकेट तयार होईल आपलं। तर पाहू शकता मस्त पॉकेट इथे तयार झालेलं आहे। आता इथे बेल्ट तयार करून घेतलेला आहे, तर इथे मी अर्धा इंचचा बेल्ट तयार करून घेतलेला आहे आणि त्याची लांबी आहे 51 इंच। 2 इंचाची पट्टी घेऊन त्याच्या आतमध्ये अस्तरची एक पट्टी टाकलेली आहे आणि ती फोल्ड करून अशा पद्धतीने घेतली आणि तिच्या दोन्ही बाजूला टिपा देऊन घेतलेल्या आहेत। इथे अर्धा इंच मार्किंग केले आणि त्याच्या पुढे हा बेल्ट असे इथे लावून घेतलेला आहे। त्याच्यानंतर या बाजूला सुद्धा त्याच्या अपोजिट साइडला इथे अर्धा इंचचं मार्किंग करून घ्यायचं आणि दुसरं टोक जे आहे ते इथे जोडून घ्यायचे। तर इथे शिलाई करून घ्यायची। इथे मी जोडून घेतलं। आता वरच्या बाजूने इथे झिप लावून घ्यायची, जिथे बेल्ट जोडलाय तिथे। तर तेवढ्या मापाची झिप घेतली, उलटी ठेवली आणि स्टिच केली। त्याच्यानंतर दुसरी जी बाजू आहे झिपला ती सुद्धा अटॅच करून घ्यायची आहे। तर इथे ती सुद्धा जोडून घेतली। आता हा रनर जो आहे तो काढून घ्यायचा आणि झिप सेपरेट करायची आहे। तेवढ्याच मापाचं नॉन वोवनचं फॅब्रिक घेतले आणि ते झिपवर अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि इथे वरच्या बाजूने शिलाई करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने जोडल्यामुळे आतल्या बाजूने कुठलेच धागेदोरे दिसत नाही आणि आपली स्लिंग बॅग एकदम फिनिशिंगमध्ये तयार होते, एक्स्ट्राच्या पट्ट्या लावण्याची गरज नाही। त्याच्यानंतर आता इथं वरती जे आहे ही झिप आपण ओपन केली होती तिथंच रनर घालून घ्यायचा आहे परत, आणि हा रनर पहिल्यांदा पूर्णपणे बाहेर काढून घ्यायचा, म्हणजे झिप आपली लॉक होईल जी आपण ओपन केली होती। तोच रनर याच्यामध्ये परत घालून घ्यायचा आहे। आता हे असं फोल्ड करून घ्यायचे सेंटरला बरोबर, नॉन वोवनकडे नॉन वोवनचं फॅब्रिक आणि मेन फॅब्रिककडे मेन फॅब्रिक। इथे थोडंसं मध्ये गॅप ठेवायचा आहे, तिथे शिलाई करायची नाहीये। आता कडेने अर्धा इंचचं मार्जिन ठेवून स्टिचिंग करून घ्यायचं आणि डबल शिलाई करून घ्यायची त्याच्यावर। इथे मी डबल शिलाई करून घेतली। अशा पद्धतीने केल्यामुळे आतमध्ये कुठलेच धागेदोरे दिसत नाही। आता दुसरी जी बाजू आहे तिथे पूर्णपणे स्टिच करून घ्यायचे आणि त्याच्यावर सुद्धा डबल शिलाई करून घ्यायची आहे। प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलवर याच्या आधी सुद्धा भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। आता इथे जे ओपन ठेवलं होतं आपण थोडंसं, तर तिथून झिप उघडायची आहे आणि ही बॅग सरळ करून घ्यायची आहे। तर पाहू शकता, आणि आता हे जे ओपन आहे तिथे पण शिलाई करून घ्यायची आहे आणि हे आतमध्ये कॅनव्हास घालून घ्यायचं आहे। तर खूप सुंदर अशी स्लिंग बॅग तयार झालेली आहे। याच्या आधी सुद्धा आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत शिलाईच्या रिलेटेड। तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। पाहू शकता आतमध्ये फिनिशिंग कशी आलेली आहे त्याची अशा पद्धतीने शिवल्यामुळे, आणि अगदी वेस्ट फॅब्रिकपासून मी ही स्लिंग बॅग तयार केलेली आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा।
पुन्हा भेटू अशाच नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.